मनोज जरांगेंकडनं उपोषण स्थगितीची घोषणा। आता उपोषण नाही, समोरासमोर लढणार, वेळ पडल्यास मुंबईला येऊ, जरांगेंचा पुन्हा इशारा। शिवसेना मुस्लिम लीग बरोबर आणि काँग्रेस बरोबरही गेली होती। त्या वेळच्या परिस्थितीनुसार ती शिवसेनेची भूमिका होती। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या समर्थनाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू। विधानसभेच्या निकालावर राज ठाकरेंची जोरदार टीका। लोकांनी आपल्याला मतदान केलं, ते आपल्यापर्यंत आलं नाही, कुठेतरी गायबच झालं, राज ठाकरेंची टीका। विधानसभा निवडणुकीचे निकाल अनाकलनीय। निकालानंतर संघाचे लोक म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई। अजित पवारांचे 42 आमदार कसे काय निवडून आले? निवडून आलेल्यांचाही विश्वास बसत नाहीये, राज ठाकरेंचा हल्लाबोल। दिल्लीमध्ये आज फडणवीसांच्या 3 जाहीर सभा। मुस्तफाबाद, गोकलपूर आणि बलवीर नगरमध्ये फडणवीस यांच्या सभेचं आयोजन। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार। भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी अनेक सरप्राइजेस असण्याची शक्यता। बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम। चारित्र्य चांगलं ठेवा, चुकीला माफी नाही, खंडणी मागणाऱ्यांवर मोक्का लावणार, अजितदादांनी टोचले कान। आणि दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।